डॉक्टर वसंतकृष्ण वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेलं भारतीय स्त्रीरत्ने हे मराठीतील एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारताच्या इतिहासातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रात्मक माहिती दिली आहे. समाज, धर्म, स्वातंत्र्यलढा, शिक्षण, संस्कृती आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनकथा यात मांडल्या आहेत. त्यांचा संघर्ष, धैर्य, कर्तृत्वाचं वर्णन आणि भारतीय समाजात या स्त्रियांनी केलेल्या परिवर्तनात्मक योगदानाचं दर्शन करून देणाऱ्या या कथा मालिकेत काही स्त्री व्यक्तिमत्वांची आपण ओळख करून घेऊ. ह्यातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे पन्नादाई. रात्रीची शांत वेळ. मेवाडच्या महाराणा संग्रामसिंहाचा पुत्र लहानगा कुमार उदयसिंह भोजन आटोपून नुकताच शय्येवर पहुडला होता. बालपणापासून त्याचं पालनपोषण करणारी त्याची पन्नादाई तिथं जवळच बसली होती. कुमारला थोपटत मेवाडच्या गौरवशाली इतिहासातील रोमांचकारी कथा आपल्या मनोवेधक शैलीनं सांगत होती. पन्नादाईच्या तोंडून पडणारा प्रत्येक शब्द कुमार अत्यंत उत्सुकतेने ऐकत होता. मेवाडचा उज्ज्वल इतिहास जणू आपल्या मिटल्या डोळ्यांनी बघत तो गुंग झाला होता. कुमारला झोप लागल्याचं ध्यानात येताच पन्नादाईनं त्याचं पांघरूण सारखं केलं आणि ती हळूच उठून दूर होऊ लागली. इतक्यात एकाएकी रात्रीची शांतता भंग पावली. बाहेर कसला तरी कोलाहल चालू असल्याचं तिला ऐकू आलं. काय झालं असावं? काय झालं असावं ह्याचा शोध घेण्यासाठी ती दाराबाहेर जाणार, तेवढ्यात कुमारांची लहान सहान कामं करणारा सेवक घाईघाईनं आत आला आणि पन्नेला भयभीत स्वरात म्हणाला, "घात झाला दाई, घात झाला." घात झाला? पन्नेनं आश्चर्यानं विचारलं, "कुणाचा घात झाला? कुणी केला?" विस्मयाचा धक्का जरा कमी होताच सेवक बारी म्हणाला, "वनवीरानं राणा विक्रमाजिताला ठार मारलं पन्नादाई. भोजन करून महाराणाजी शय्येवर अंग टाकणार एवढ्यात वनवीरानं त्यांना ठार मारलं. साऱ्या राजस्त्रिया भीतीनं ओरडत आहेत, रडत आहेत बाहेर." पन्नादाई तटस्थ झाली वार्ता ऐकून, भयभीत झाली. वनवीरानं ही हत्या का केली असावी याची तिला तात्काळ कल्पना आली. योगायोगानं प्राप्त झालेलं मेवाडचं राजसिंहासन आपल्याला चिरकाल लाभावं या आसुरी आकांक्षेनं वनवीराचं अंतःकरण व्यापलं असणार हे तिनं ताडलं. आणि आता विक्रमजितांच्या हत्येनंतर त्या दुष्ट वनवीराची पावलं मेवाडच्या भावी महाराणा कुमार उदयसिंहाच्या हत्येसाठी इकडेच वळल्याशिवाय राहणार नाहीत याची तिला तात्काळ कल्पना आली. तिची दृष्टी कुमार उदयसिंहाकडे गेली. कुमार शांत झोपला होता. अंतःकरणातल्या साऱ्या सात्विक भावनांचं प्रतिबिंब त्याच्या कमळासारख्या चर्येवर पडलं होतं. डोळे मिटले होते, तरीही त्या डोळ्यांचा टपोरपणा स्पष्ट दिसत होता. कोवळ्याच्या रंगाला आव्हान देणारे लाल नाजूक ओठ किंचित विलग झाले होते आणि त्यातून कुमारच्या पांढऱ्या शुभ्र दंतावलीचं तेज जणू ओसंडून वाहत होतं. कुमाराचं निष्पाप बाळरूप पाहताच पन्नेच्या अंतःकरणातील साऱ्या उत्कट भावना उचंबळून आल्या. वनवीराच्या शस्त्राचे क्रूर आघात या कोमल कायेवर होऊ देता कामा नये. शिसोदिया कुलातील एकुलत्या एक अशा या दीपकाची प्राणज्योत विजू देता कामा नये हा एकच ध्यास तिला लागला. तिच्या डोक्यात त्यासाठी काय करता येईल ह्याच्याबद्दल विचार घोळू लागले. आणि एक महान अलौकिक कृत्य करायला पन्नादाई सिद्ध झाली. वनवीर. राजसिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी हा वीर किती सात्विक प्रवृत्तीचा होता. महाराणा संग्रामसिंहाच्या नंतर त्यांचा पुत्र विक्रमजित हा राजसिंहासनावर आरूढ झाला. विक्रमजित शूर होता खरा, परंतु राज्याचा शासक या नात्यानं तो अगदीच निकामी निघाला. प्रजाजनांच्या कल्याणासाठी स्वसुखावर पाणी सोडण्याची सिसोदिया वंशाची वृत्ती त्याच्या ठिकाणी नव्हती. तो लहरी होता, एककल्ली होता, विवेकशून्य होता. मेवाडच्या आपत्तीत ढालीप्रमाणे पुढे होणाऱ्या शूर सामंतांचा भर सभेत अपमान करण्याइतपत तो विचारदरिद्री होता. त्याच्या राजवटीतून मेवाड मुक्त करून मेवाडची उज्ज्वल परंपरा टिकवायची असल्यास एकच मार्ग उपलब्ध होता आणि तो म्हणजे शिसोदिया कुलाची परंपरा सांभाळणारा दुसरा कुलदीपक
मेवाडच्या राजसिंहासनावर प्रतिष्ठित करणं. आता विक्रमजितला बाजूला सारून संग्रामसिंहाच्या कुमार उदयसिंहाला सिंहासनावर बसवण्याचा सामंतांनी निर्णय घेतला खरा, परंतु कुमार उदयसिंह अगदीच अल्पवयीन होता, केवळ 6 वर्षाचा बालक. त्याला राजसिंहासनावर बसवायचं की तो वयात येईपर्यंत विक्रमजिताचे लहरी राज्यकारभार, अत्याचार निमूटपणे सहन करायचे? छे, अत्याचार होत असताना ते निमूटपणे सहन करणे हे जिवंत माणसाचं लक्षण नव्हे. मग दुसरा उपाय म्हणजे कुमार उदयसिंह वयात येईपर्यंत काही काळासाठी राजसूत्र कुणाच्या तरी हाती स्वाधीन करायची. आणि सरदार सामंतांनी उपाय निश्चित केला. उदयपूरचे महाराणा रायमल यांच्या पृथ्वीराज या द्वितीय पुत्राचा वनवीर नावाचा एक दासीपुत्र होता. त्याला तात्पुरतं राजसिंहासनावर बसवावं असं ठरलं. आपल्या या योजनेनुसार त्यांनी वनवीराची भेट घेतली. राजसिंहासन आपल्या पायांनी चालत आलेले पाहून वनवीराला वास्तविक हर्ष व्हायला हवा होता, पण हर्षाऐवजी त्याला विस्मय अधिक वाटला. सरदार सामंतांच्या ह्या कल्पनेचा निषेध करत तो म्हणाला, छे छे, राणाजींना राजसिंहावरून खाली ओढून मी त्यावर बसू? माझा काही अधिकार नसताना? नरकात लोटणारं असं पाप मी कधीच करणार नाही. पण वनवीर, ह्यात पाप कुठे आहे? आपण स्वार्थासाठी हे करतच नाही या. मेवाडची परंपरा टिकावी म्हणून. वनवीर, आता मोडता घालू नका. सरदार, राणाजी म्हणजे साक्षात परमेश्वर. त्यांच्याशी द्रोह करणं मला पाप वाटतं. मान्य वनवीर, पण जो राणा प्रजेचं पोटच्या मुलाप्रमाणे संगोपन करतो तो परमेश्वर स्वरूप. त्याच्या राज्याशी द्रोह केला तर ते पाप. पण जो राजा प्रजापालनाचं कर्तव्य करण्यास तत्पर नसेल त्याच्याशी द्रोह करण्यात कसलं आलंय पाप? ते पुण्यच ठरेल. आणि राजसिंहासनावर आपण नित्यासाठी थोडेच बसणार आहात. शिसोदिया कुलभूषण असे कुमार उदयसिंह सध्या अगदी अजाण आहेत. ते वयात येईपर्यंतच ही राजसूत्र धारण करायची आहेत तुम्हाला. त्यानंतर मग या राजसिंहाचे अधिकारी कुमार उदयसिंहच होणार. आपण केवळ या मधल्या काळासाठीच या राजसिंहासनावर बसायचं. यात कुठलाही द्रोह नसून एक प्रकारची सेवा आहे ती मेवाडची. अखेर सामंतांनी वनवीराचं मन वळवलं. मेवाडला सध्याच्या दुर्दशेपासून वाचवायचं असेल तर सामंतांच्या इच्छेला मान देण्यावाचून गत्यंतर नाही हे वनवीराला स्पष्ट दिसून आलं. आणि तो राजसिंहासनावर आरूढ होण्यासाठी निरुपायानं सिद्ध झाला. राणा विक्रमजिताला बंदिवान करण्यात आलं आणि वनवीराच्या हाती मेवाडची सत्ता आली. कालांतरानं वनवीराचं मन राज्यारूढ झाल्यावर कलीनं ग्रासलं. राज्यपदाची सुखं प्राप्त होताच ती सारी सुखं मला चिरकाल प्राप्त व्हावी अशी अभिलाषा वनवीराच्या मनात निर्माण झाली. दैवाच्या अनुकूलतेनं प्राप्त झालेली सत्ता मला चिरंतन लाभू दे असे तो परमेश्वराला विनवू लागला. बालराणा उदयसिंह वयात येताच या सुखद सत्ता सिंहासनावरून आपल्याला उतरावं लागेल हा विचार त्याला भयंकर वाटू लागला. असं होता कामा नये. छे छे, काय वाटेल ते झालं तरी हे राजसिंहासन माझ्याच स्वाधीन राहिलं पाहिजे. मेवाडची सत्ता मीच उपभोगली पाहिजे. वनवीराला काहीच सुचेना. सत्तेची धुंदी मनुष्याला चढली की मग तो मनुष्य काय करेल काही सांगता येत नाही. वनवीराचंही असंच झालं. मेवाडच्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार असलेल्या 2च व्यक्ती जगात होत्या. एक पदच्युत महाराणा विक्रमजित आणि दुसरा बालराणा उदयसिंह. या दोघांनाच कायमचं नष्ट करून टाकलं तर? एकेकाळी राणाजींना परमेश्वर मानणाऱ्या वनवीराचं मन या दुर्वासनेनं व्यापून टाकलं. वनवीराचं मन हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अधीर होऊ लागलं. रात्रीचा काळोख जगाला जसजसा वेढून टाकत होता तसा तसा वनवीर अस्वस्थ होत गेला. त्या रात्रीच तो आपला दुष्ट हेतू प्रत्यक्षात आणणार होता. रात्र झाली. भोजन आटोपून निद्रेची आराधना करीत जो तो देह शय्येवर विसावण्याच्या विचारात होता. तेवढ्यात हाती तलवार घेऊन वनवीर महाराणा विक्रमजितांच्या दालनात शिरला. विस्मयचकित झालेल्या महाराणाला शस्त्राच्या एकाच आघातानं त्यानं कंठस्थान घातलं. एक अडसर दूर झाला होता. आता फक्त अजून एक अडथळा उरला होता आणि तोही दूर झाला की मग मेवाडचं राज्य वनवीरासाठी निष्कंटक होणार होतं.
6 वर्षाच्या त्या भावी महाराण्याला ठार मारताच तो नेहमीसाठी मेवाडचा महाराणा होणार होता. आता फक्त काही क्षणांचा काळ तो मध्ये उरला होता. महाराणा विक्रमजिताचं रक्त प्यायलेली नग्न तलवार हाती उगारून वनवीर बालराणा उदयसिंहाच्या महालाकडे यायला निघाला, बालराणाला ठार मारण्यासाठी, शिसोदिया कुळातील या बालदीपकाची प्राणज्योत विझवण्यासाठी. भावी अनर्थाचं स्वरूप दृष्टीसमोर उभं राहताच पन्नाचं मन चरकलं. उदयसिंहाचं रक्षण करण्यासाठी तिनं तात्काळ मनाशी एक योजना निश्चित केली. आपल्या असीम राष्ट्रसेवेचं आणि स्वामीभक्तीचं जगाला युगानुयुगे विस्मरण होणार नाही असं अलौकिक दिव्य करायला ती सिद्ध झाली. तिनं त्या सेवकाला फळं ठेवण्याचा एक मोठा हारा आणायला सांगितला. त्यानं तो हारा आणला. पन्नादाईनं त्यात काही वस्त्र पसरली आणि बालराण्याला त्याची झोपमोड होणार नाही इतक्या अलगदपणे उचलून त्यात निजवलं, वर नीट पांघरून घातलं आणि त्यावर पुन्हा पालापाचोळा पसरून ती सेवकाला म्हणाली, हा हारा घेऊन तू चटकन दुर्गाच्या बाहेर पड. दुर्गाबाहेर पडक्या मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाखाली माझी वाट बघत उभा राहा, मी लवकर येते. जा तू, अजिबात उशीर करू नको. सेवक निघून गेला. उदयसिंहावरचं प्राणसंकट या उपायानं तात्पुरतं टळलं खरं, पण ते ओझर तर टळून चालणार नव्हतं. उदयसिंह कुठेतरी सुरक्षितपणे दडला आहे हे कळल्यानं त्याचा शोध घेण्यासाठी वनवीर आकाशपाताळ एक केल्याशिवाय राहणार नाही याची तिला खात्री होती. उदयसिंह जिवंत आहे असं वनवीराला वाटू न देणं हाच त्यावर उपाय होता. पण त्यासाठी उदयसिंहाच्या जागी त्याच्याच वयाचं बालक झोपवणं आणि त्याचा बळी देऊन उदयसिंह मृत झाल्याच्या भ्रमात वनवीराला ठेवणं हाच एक मार्ग होता. परंतु उदयसिंहाच्या जागी झोपवायला बालक आणायचं कुठून आणि देणार तरी कोण? राजकुमाराचे प्राण सुखरूप ठेवण्यासाठी आपल्या पोटचा गोळा कोण उघड्या डोळ्यांनी मृत्यूच्या मुखात लोटू शकेल? अशक्य, त्रिवार अशक्य. पण ते अशक्यही पन्नादाईनं शक्य केलं. उदयसिंहाच्याच वयाचा आपला स्वतःचा पुत्र तिनं त्या शय्येवर ठेवला, राजचिन्ह त्याच्या शरीरावर घातली, त्यावर पांघरून घातलं. आणि सेवक सुरक्षितपणे दुर्गाबाहेर गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी ती चटकन बाहेर पडली. ती परतली तेव्हा तिचं मन जरा निश्चिंत झालं होतं. सेवक सुरक्षितपणे दुर्गाबाहेर गेला होता. पण पन्नादाई उदयसिंहाच्या शय्यागृहात येऊन पोहोचते न पोहोचते तोच वनवीर रक्तानं थपथपणारी तलवार उगारून तिथं येऊन पोहोचला. पन्नेचं अंतःकरण चरकलं. असह्य दुःखाची एक कळ तिच्या अंतःकरणातून निघाली. आपल्या डोळ्या देखत आपला पोटचा गोळा कापला जाणार ह्या जाणीवेनं तिच्या हृदयाचं पाणी झालं. महत् प्रयासानं तिनं आपल्या भावना लपवून ठेवल्या. वनवीरेनं पन्नेला पाहताच उग्र स्वरात प्रश्न केला, कुठे आहे कुमार? अंतःकरणातील सारा शोक आवेग ओठाड दडवीत पन्नेनं त्या दिशेनं अंगुली निर्देश केला. आणि दुसऱ्याच क्षणी वनवीराचं ते रक्तपिपासू खड्ग त्या अजाण बालकाच्या हृदयात शिरलं. एक विलक्षण करून किंकाळी वातावरणात घुमली क्षणभरच आणि मूक झाली नेहमीसाठी. पन्नादाईचा एकुलता एक पुत्र, तिच्या आयुष्याचं एकमेव आशास्थान पाहता पाहता एका नराधमानं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कृतकृत्यतेच्या आसुरी आनंदानं बेहोश होऊन वनवीर परत गेला. आपल्या लाडक्या पुत्राचं शेवटचं दर्शन घेऊन पन्ना तशीच बाहेर पडली. पुत्रशोक करायला वेळ तरी कुठे होता तिच्याजवळ? स्वामी सेवा आणि राष्ट्रप्रेम यांच्यापुढे व्यक्तिगत सुखदुःखांना पन्नेनं कधीच तिलांजली दिली होती. तिला घाई होती सेवकाला भेटण्याची, उदयसिंहाला गुप्तपणे सुखरूप ठेवता येईल अशी खटपट करण्याची, सिसोदिया कुलातील हा एकमेव नंदादीप वादळ वाऱ्यातही विझणार नाही ह्याचा प्रयत्न करण्याची. दुर्ग ओलांडून पन्ना शिवमंदिराजवळील पिंपळाच्या झाडाखाली गेली. तिथे सेवक तिची वाटच बघत होता. पन्नेची चाहूल लागताच त्याचा जीव भांड्यात पडला. कुमार उदयसिंह मात्र हाऱ्यातील पर्णशय्येवर शांत पहुडला होता. प्राणसंकट तात्पुरतं निघून गेलं होतं, पण अजूनही पुढचा मार्ग निष्कंटक झाला नव्हता. बालराण्यासाठी कुठेतरी सुरक्षित निवारा शोधायचा होता. पन्ना प्रथम देवलनगरचे वीरवाघजी यांचे सुपुत्र शिवराय यांच्याकडे गेली. पण बालराण्याला आसरा देऊन वनवीराचा रोष ओढवून घेण्याची त्यांची तयारी नव्हती.
इतरत्रही तिला हाच अनुभव आला. उदयसिंहाला घेऊन दऱ्याखोऱ्यांनी भरलेल्या आडमार्गातून ती वाट काढत होती. कदाचित आपल्या कृत्याचा सुगावा लागून वनवीरानं पाठलाग केला तर? त्यासाठी संरक्षकाची गरज होती. पन्नादाईनं तेथील भिल्लांचं साहाय्य घेतलं आणि त्यांच्या संरक्षणाखाली घनदाट जंगलातून वाटचाल करीत ती कमलमीर या दुर्गावर येऊन पोहोचली. आशाशाह हा तिथला राजा. पन्नादाई दुर्गावर येण्याचा हेतू कळताच तो भयभीत झाला आणि नकार देऊ लागला. ते बघताच आशाशाहची वीर माता त्याला म्हणाली, महाराणा संग्रामसिंहाचा पुत्र म्हणजे साऱ्या राजपुतांचा स्वामी. संकटकाळी त्याचं रक्षण करण्याचं दुर्लभ भाग्य प्राप्त होण्याची संधी आली असता तू नकार देतोस? स्वामी संरक्षण केल्यानं प्रत्यक्ष परमेश्वराचीच कृपा होईल तुझ्यावर. भ्याडपणा ही राजपुतांची वृत्ती नव्हे. बालराण्याला संरक्षण देण्यातच तुझं कल्याण आहे. आईची आज्ञा आशाशहानं शिरसा वंद्य मानली. आशाशहाचा पुतण्या म्हणून कुमार उदयसिंह कमलमीर येथे राहू लागला. आपल्या इथल्या वास्तव्यानं कदाचित रहस्यस्फोट होण्याची शक्यता आहे असं पन्नादाईला वाटलं. पन्नादाई सेवकासह पुन्हा मेवाडला परतली. आता ती निश्चिंत होती. कमलमीर येथं आशाशहाचा पुतण्या म्हणून कुमार उदयसिंह राहू लागला. पण कालांतरानं अखेर ते रहस्य प्रकट झालंच. संग्रामसिंहाचा धाकटा पुत्र उदयसिंह कमलमीर येथे राहत आहे ही वार्ता सर्वत्र पसरली आणि मेवाडचे सामंत आणि सरदार आनंदाने बेहोश झाले. वनवीराला आश्चर्य वाटलं, असं झालं कसं? आणि लोकांनाही आश्चर्य वाटलं, असं घडलंच कसं? बाळराण्याच्या शय्यागृहात तर वनवीराच्या शस्त्राला एक बालक बळी पडलं. तो उदयसिंह नव्हता तर मग तो कोण होता? कुणाचं होतं ते बालक? आणि ते तिथे आलं कसं? की उदयसिंह मरण पावला आणि कमलमीर येथं दुसराच कोणी तोतया तर वावरत नाही ना? सरतेशेवटी संशयाच्या जाळ्यातून लोकांना सोडवावं म्हणून पन्नादाई समोर आली. झालेली सर्व घटना तिनं लोकांना सांगितली आणि तिच्या असीम स्वार्थ त्यागाची कहाणी ऐकताच प्रजाजनांची अंतःकरणं भरून आली. तिच्या दिव्य तेजापुढे सर्वजण नतमस्तक झाले. पन्नादाई? छे, ती तर पन्ना देवी होती. उदयसिंहाचं संरक्षण करणारी ती देवता होती. उदयसिंहाच्या भोवती मेवाडच्या स्वामिनिष्ठ सरदार सामंतांचा गराडा पडला. शोनगडच्या सरदार अखिलरावनं आपली मुलगी कुमाराला दिली. ही विवाह वार्ता ऐकताच वनवीर भयभीत झाला. कमलमीर येथेच उदयसिंहाला राजतिलक करण्यात आला. मेवाडचा अधिपती म्हणून सर्वांनी त्याचा अधिकार मान्य केला. वनवीरानं शेवटचा प्रयत्न म्हणून कमलमीरवर स्वारी करण्याचं ठरवलं. त्यानं सैन्य जमवलं खरं, पण त्या सैन्यानंच राणा उदयसिंहाच्या नावाचा केलेला जय जयकार ऐकताच वनवीर पळून गेला आणि महाराणा उदयसिंहानं मोठ्या सन्मानानं आपल्या दुर्गात प्रवेश केला. पन्नादाईचा आनंद गगनात मावेना. ज्याच्या संरक्षणासाठी तिनं उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या पुत्राचा बळी दिला, त्या आपल्या राजवंशाला वैभवात पाहताच तिचे डोळे आनंदाने भरून आले. महाराणा उदयसिंहानं दुर्गावर येताच सर्वप्रथम आपल्या पन्नादाईची चौकशी केली. पन्नेच्या दुधावर वाढलेल्या राजपुत्राचं मन पन्नादाईला पाहताच अतीव कृतज्ञतेनं त्याचं मन उचंबळून आलं आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पन्नादेवीच्या पावलावर तो राजपुरुष आपल्या अश्रूंचा अभिषेक करू लागला. तिनं आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि आज प्रथमच पन्नादाईला आपल्या स्वतःच्या आजाण बाळाची तीव्र आठवण झाली.